वेलकम टू यू इन अवर यूट्यूब चॅनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिरोडा। आणि आज आपला हा शेवटचा टेन्स आहे, म्हणजे काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह कॉन्सेप्ट बघितली आणि आता आपण त्यामध्ये काय बघणार आहोत, निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। तर ही निगेटिव्ह वाक्य ओळखायची कशी आणि तयार करायची कशी हे आपण आज काय करणार आहोत, बघणार आहोत। तर बघा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ पॉझिटिव्ह वाक्य आपण सोडवताना कसं आयडेंटिफाय केलेलं बघा। तर मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त आलेला असेल, त आलेले असतील, त आलेलो असू यांचा वापर केला जातो। ओके, त आलेली असेल यांचाही। तर म्हणजे सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होतं हे आपण बघितलेलं। आणि आता आपण काय करणार आहोत बघा, निगेटिव्ह वाक्य आपल्याला तयार करायची आहेत। पण त्या अगोदर प्रिव्हियस जे सगळे व्हिडिओज आहेत सगळ्या टेन्सवर, म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, कंटिन्युअस, परफेक्ट यावर जे टेन्स व्हिडिओज काढलेले आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते तुम्ही नक्कीच बघा। ते ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हाला हा काय करणार आहेत टेन्स आहे ते स्पेसिफिक तुम्हाला समजणार आहे। ओके, तर महत्त्वाची गोष्ट काय, आज आपण काय बघणार आहोत, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळमध्ये निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। तर ती कशी सॉल्व्ह करायची आहेत, आयडेंटिफाय कशी करायची आहेत। तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते मी, ज्यावेळी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पॉझिटिव्ह वाक्य बघितलेली त्यावेळी कशी ओळखलेली बघा, त आलेले असतील, त आलेला असेल, त आलेलो असू, त आलेली असेल, म्हणजे क्रियापदापासून पुढे काय याचा वापर केला जातो। तर आता निगेटिव्ह वाक्य ओळखताना काय बघा, या ठिकाणी मी तुम्हाला वाक्य सॉल्व्ह करून दिलेली आहेत आणि आयडेंटिफिकेशनसाठी काय वापरलं जातं, त आलेला नसेल, त आलेली नसेल, त आलेलो नसू, त आलेले नसतील। ओके, आलेलो असू कसं होतं, पॉझिटिव्ह कसं होतं, तसं हे वाक्य निगेटिव्ह, त आलेले नसतील, त आलेलो नसू, त आलेली नसेल, म्हणजे सब्जेक्ट नुसार कर्त्यानुसार काय होतं, वर्ब चेंज होतं। हे कसं होतं हे आपण ज्यावेळी वाक्य मी एक्सप्लेन करणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे। ओके, द टेन्स बघा कोणता आहे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ। आणि त्यामध्ये आपण आज निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत। आणि फॉर्म्युला बघा त्याचा, पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर विल किंवा शाल, आणि त्यानंतर नॉट। ओके, विल शाल नंतर काय येतं, नॉटचा वापर केला जातो, त्यानंतर हॅव। ओके, आता विल शालचा वापर कुठे करायचा हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। शालचा वापर रेअर केला जातो आय आणि वुईला, म्हणजे आय आणि वुईला तुम्ही विल वापरलात म्हणून काही चुकत नाही। ओके, तर आय नंतर सब्जेक्ट नंतर विल किंवा शाल, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर हॅव। ओके, आणि त्यानंतर काय आहे बघा, बीनचा वापर केला पाहिजे, त्यानंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम। ओके, बघा हा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आणि समजून घ्या। त्यासाठी तुम्ही पाठीमागे होकारार्थी वाक्य सॉल्व्ह केलेली आहे ती जरा तो व्हिडिओ जरा बघा नक्कीच। तर बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी अंडरलाईन करून दिलेली आहे कसं ओळखायचं आहे ते। क्रियापदाला अभ्यास करणं हे वर्ब आहे, मग वर्बला काय बघा, त आलेला नसेल। इकडे बघा, शिकणे हे वर्ब आहे, मग शिकत आलेलो नसू, म्हणजे सब्जेक्ट नुसार आम्ही, राजेश म्हणजे मुलगा आहे तो, त्यानंतर तो, ती नुसार काय होतं, हे वर्ब चेंज होतं, म्हणजे आलेला, आलेलो, आलेले, आलेली हे काय होतं, चेंज होतं। पुढे बघा, शिकवत, शिकवत हे काय वर्ब आहे, मग त आलेली नसेल। तसंच पुढे बघा, त आलेली नसेल, म्हणजे काय सब्जेक्ट नुसार वर्ब चेंज होतं। आणि आयडेंटिफिकेशनसाठी तुम्ही लक्षात ठेवा, त आलेली नसेल यांचा वापर केला जातो। ओके, तर पुढे बघा, आता आपण वाक्य बघूया। पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर विल किंवा शाल, त्यानंतर नॉट वापरायचं आहे। मग तुम्ही कॉन्ट्रॅक्शन युज केला तरी चालेल, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन होतं वोंट आणि शाल नॉटचं शांट। ओके, त्यानंतर बघा, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट आणि शाल नॉटचं शांट। पुढे बघा, हॅव बीन, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, म्हणजे क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावायचं, त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्यानंतर सिन्स किंवा फॉर। आता सिन्सचा वापर आणि फॉरचा वापर यावरही तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलेला आहे। सिन्सचा वापर कुठे करायचा, फॉरचा वापर कुठे करायचा आहे, तो निश्चित असेल त्यावेळी सिन्स, लाईक सिन्स दिवाळी फेस्टिवल, सिन्स विंटर सीझन, सिन्स मॉर्निंग, सिन्स यस्टरडे। ओके, सिन्स आफ्टरनून, सिन्स 8 o'clock। आणि फॉर कधी वापरतात, अनिश्चित असेल, फॉर 2 hours, फॉर 2 days, फॉर 3 months। ओके, तर आता बघा वाक्य बघा, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला नसेल। काय वाक्य, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला नसेल। आता हे वाक्य जर पॉझिटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचं झालं तर कसं येतं, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला असेल, काय करत आलेला असेल। आता हे आपण वाक्य निगेटिव्ह सॉल्व्ह करतो, मग कसं आलं बघा, राजेश सकाळपासून अभ्यास करत आलेला नसेल, काय करत आलेला नसेल। मग आता बघा, त आलेला नसेल एवढं डोक्यात घ्या। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये आपण कोणती वाक्य बघतो, निगेटिव्ह वाक्य बघत आहोत।
राजेश सकाळपासून अभ्यास करत त आलेला नसेल, व्हर्बला काय बघा त आलेला नसेल. मग पहिले सब्जेक्ट काय राजेश, हे राजेश नेम लिहिलेला आहे. देन द विल किंवा शाल, आता राजेशला काय विल नेम आहे विल, त्याच्यानंतर नॉट आहे बघा. मग विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट लिहिलेलं आहे मी, मग तुम्ही विल नॉट लिहू शकता किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंटही लिहू शकता या ठिकाणी. मग राजेश विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं वोंट, राजेश वोंट हॅव बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, अभ्यास करणे म्हणजे काय स्टडी, मग त्याला आयएनजी स्टडिंग. आणि काय येणार बघा सकाळपासून, सकाळपासून म्हणजे काय स्पेसिफिक टाइम आहे, मग काय येणार सिन्स मॉर्निंग. ओके, मग राजेश विल नॉट मग किंवा वोंट, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट वापरला तरी चालेल. राजेश विल नॉट किंवा राजेश वोंट हॅव बीन स्टडिंग, स्टडीला आयएनजी स्टडिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून म्हणजे काय सिन्स मॉर्निंग. ओके, नंतर सेकंड बघा, आम्ही 2 वर्षापासून इंग्लिश शिकत आलेलो नसतो. काय, आम्ही 2 वर्षापासून इंग्लिश शिकत आलेलो नसतो. आता वाक्याच्या शेवटी बघा क्रियापदाला शिकत त आलेलो नसू, काय लागलं बघा त आलेलो नसू. त हे काय व्हर्ब आहे, मग शिकत त आलेलो नसू. ओके, मग आता पहिले सब्जेक्ट आम्ही म्हणजे काय येणार वी, नंतर वीला काय वापरलं जातं शाल. ओके, विल वापरला तरी काय चुकत नाही, वी शाल नंतर नॉट. ओके, वी शाल नंतर नॉट, कॉन्ट्रॅक्शन वापरला शांट असंही चालतं. वी शाल नॉट किंवा वी शांट हॅव बीन. आता हॅव बीन हे काय बघा कंपल्सरी आहे, तुम्ही वापरलेच पाहिजे. हॅव बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, वर्ब काय बघा शिकणे, शिकणे हे काय वर्ब आहे, शिकणे म्हणजे लर्न, त्याला आयएनजी लर्निंग. इंग्लिश, ओके लर्निंग इंग्लिश. आणि 2 वर्षापासून, 2 वर्ष काय बघा अनिश्चित टाइम आहे, म्हणजे स्पेसिफिक सांगितलेलं नाही, इयर त्या ठिकाणी दिलेलं नाही. मग काय येणार फॉर 2 इयर्स, काय फॉर 2 इयर्स. पुढे बघा, तो त्याला इंग्रजी नोव्हेंबर पासून शिकवत आलेली, सॉरी तो त्याला इंग्रजी नोव्हेंबर पासून शिकवत आलेला नसेल, असं यायला हवं, आलेला नसेल, इंग्रजी नोव्हेंबर पासून शिकवत आलेला नसेल. मग बघा वर्ब का काय आहे शिकवत, मग पुढून काय लागलं बघा त आलेला नसेल. मग काय येणार पहिले सब्जेक्ट तो म्हणजे ही, नंतर हिला काय येतं बघा ही विल नॉट, मग विल नॉट लिहू शकता किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही वोंटही लिहू शकता. ही विल नॉट किंवा ही वोंट, नंतर हॅव बीन, नंतर वर्ब काय बघा वर्ब वापरायचं आहे, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. शिकवणे म्हणजे काय टीच, मग त्याला आयएनजी टीचिंग इंग्लिश, ऑब्जेक्ट इंग्लिश. टू हिम त्याला, त्याला. आणि काय येणार बघा नोव्हेंबर पासून म्हणजे काय स्पेसिफिक टाइम आहे, मग काय येणार सिन्स नोव्हेंबर. ओके, सिन्स नोव्हेंबर. ही वोंट हॅव किंवा ही विल नॉट हॅव बीन. आता हॅव बीन हे कंपल्सरी वापरायचं म्हणजे डोक्यातच ठेवा. हॅव बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. शिकवणे, शिकवणे म्हणजे टीच, मग त्याला आयएनजी टीचिंग इंग्लिश टू हिम सिन्स नोव्हेंबर. ओके, नोव्हेंबर पासून. त्याच्या पुढे बघा ती 8 AM पासून चालत आलेली नसेल. ओके, ती 8 AM पासून चालत आलेली नसेल. आता वर्ब काय बघा चालत, चालणे वर्ब आहे, मग त आलेली नसेल, काय वर्बला काय लागलं बघा चालत आलेली नसेल, चालणे हे वर्ब आहे, मग आता त आलेली नसेल. मग पहिलं सब्जेक्ट ती म्हणजे शी, नंतर विल नॉट. ओके, शी विल नॉट, मग किंवा तुम्ही शी वोंटचा वापर केला तरी चालेल, विल नॉटच्या ऐवजी वोंटचा वापर केला तरी चालेल. शी विल नॉट हॅव बीन. ओके, आणि चालणे म्हणजे वॉक, मग त्याला आयएनजी वॉकिंग. आणि सिन्स 8 AM, 8 AM हे काय स्पेसिफिक टाइम आहे सांगितलेलं 8 AM पासून, मग काय येणार सिन्स 8 AM. ओके, तर ही आता वाक्य दिलेली आहेत, ती काय करा तुम्ही या फॉर्म्युला आहे दिलेला आहे त्याप्रमाणे मी सॉल्व्ह केलेली आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा, जेणेकरून तुम्हाला लक्ष देणार, काय डाऊट असतील म्हणजे तुमच्या काही शंका असतील त्या काय होणार क्लिअर होणार. तर आपण त्याच्यानंतर अजून 2 वाक्य बघणार आहोत. तर ही वाक्य काय करा व्यवस्थित लिहून घ्या, आणि इंग्लिशमध्ये हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्या फॉर्म्युला त्या पॅटर्न प्रमाणे काय करा तुम्ही इंग्लिश वाक्य ही सॉल्व्ह करा. बघा या ठिकाणी मी लिहून गेलेली आहे 2 वाक्य. वाक्य बघा काय आहे, 30 मार्च पर्यंत मी माझी गाडी 6 वर्ष वापरत आलेली नसेल. काय वापरत, वापरणे वर्ब आहे आणि त्याला काय लागलं त आलेली नसेल. ओके, काय त आलेली नसेल. मग बघा बाय 30 मार्च आहे तसं लिहायचं, म्हणजे वाक्याचं मिनिंग काय होतं बघा, तर 30 मार्च पर्यंत या गाडीला माझ्या 6 वर्ष पूर्ण झालेली नसेल. काय 30 मार्च पर्यंत माझ्या गाडीला 6 वर्ष पूर्ण झालेली नसेल. ओके, म्हणजे 6 वर्षापासून ही मी गाडी वापरत आलेली नसेल, कधीपर्यंत ते 30 मार्च पर्यंत. तर मग अशी वाक्य दिलेली, त्यापेक्षा ही जरा 2 वाक्य वेगळी आहे, त्यामुळे समजून घ्या. अशा पॅटर्न मध्ये पण वाक्य येतात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे काय 30 मार्च पर्यंत ही मी गाडी वापरत आलेली नसेल, म्हणजे पूर्ण झालेली नसेल 6 वर्ष. मग वापरत आलेली नसेल, काय लागलं बघा त आलेली नसेल. मग पहिले सब्जेक्ट, सब्जेक्ट वापरण्या अगोदर आपण ड्युरेशन दिलेलं आहे तो लिहूया. बाय 13 मार्च पर्यंत आहे ना, बाय 13 मार्च कॉमा त्यानंतर मी म्हणजे आय शाल नॉट हॅव. ओके, मग या ठिकाणी तुम्ही
शालच्या ऐवजी विल वापरला तरी पण चालतं. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आय आणि वीला शाल वापरला नाही तरी चालेल, आय आणि वीला विल वापरला तरी चालेल. मॉडर्न इंग्लिश मध्ये विलचा वापर केला जातो. ओके, शालचा वापर रेअर झालेला आहे. मग आय शाल नॉट हॅव बीन आणि वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. बघा वापरणे म्हणजे काय, यूज, मग त्याला आयएनजी लावलेला आहे, युझिंग. आय शाल नॉट हॅव बीन, फॉर्म्युला बघा, आय शाल नॉट हॅव बीन. ओके, मग आता तुम्ही कॉन्ट्रॅक्शन यूज केलं तरी चालेल. शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, शांट होतं. ओके, मग आय शाल नॉट हॅव बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, युझिंग बाय बाईक फॉर 6 years. आता 6 years काय बघा, अनिश्चित वेळ आहे, मग फॉर 6 years दिलेला आहे. मग आय शाल नॉट हॅव बीन किंवा विल वापरला तरी चालेल, विलचं कॉन्ट्रॅक्शन यूज केला तरी चालेल. आय वोंट हॅव लिहिला तरी चालेल. आय शाल नॉट हॅव बीन युझिंग माय बाईक फॉर 6 years. ओके, 6 वर्षापासून, मग 6 years, फॉर 6 years. पुढे बघा वाक्य, 2024 मध्ये मी माझ्या अकॅडमीमध्ये 10 वर्ष काम करत आलेली नसेल. काय लागलं बघा, आलेली नसेल. काय, आलेली नसेल. ओके, मग आता वर्ब काय बघा, लागलेला आहे, आलेली नसेल. मग काय की 2024 मध्ये, 2024 पर्यंत, 2024 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली नसेल, म्हणजे मी या ठिकाणी 10 वर्षापासून काम करत आलेली नसेल असं याचं मिनिंग आहे. ओके, कधीपासून 10 वर्ष पूर्ण झालेली नसेल, कधी 2024 मध्ये किंवा 2024 पर्यंत 10 वर्ष काय झालेली नसेल, पूर्ण झालेली नसेल, 10 वर्षापासून मी हे काम करत आलेलं नसेल या ठिकाणी, असं याचा काय आहे, उल्लेख आहे अकॅडमीमध्ये 2024 मध्ये. ओके, मग मध्ये आहे म्हणजे इन 2024 आहे तसं ड्युरेशन. त्यानंतर मी म्हणजे आय, नंतर विल नॉट. ओके, किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन तुम्ही वोंट लिहिला तरी चालेल, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट लिहिला तरी चालेल. आय विल नॉट किंवा आय वोंट हॅव बीन. ओके, फॉर्म्युला बघा, विल शाल नंतर नॉट आहे, आय विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आय वोंट लिहिला तरी चालेल. आय वोंट हॅव नंतर बीन. ओके, हॅव बीन लिहिलेलं आहे बघा. त्यानंतर वर्ब काय बघा, काम करणे हे वर्ब आहे. ओके, काम करणे हे वर्ब आहे, मग तेव्हापासून आलेली नसेल असं यूज केलेलं आहे. मग काम करणे हे वर्ब आहे, मग काय येणार, वर्किंग. वर्कच्या फर्स्ट फॉर्मला आहे वर्किंग इन माय अकॅडमी. काय, इन माय अकॅडमी, MY पुढे जरा, इन माय अकॅडमी फॉर 10 years. किती, 10 वर्षापासून. मग काय येणार, फॉर 10 years. 10 years हे काय अनिश्चित आहे, त्यामुळे फॉर यूज केलेला आहे, फॉर 10 years. ओके, इन 2024 आय विल नॉट किंवा आय वोंट हॅव बीन वर्किंग. वर्क हे वर्ब आहे, काम करणे हे वर्ब आहे, मग वर्कला काय लावलेला आहे, आयएनजी लावलेला आहे. वर्किंग इन माय अकॅडमी, अकॅडमी मध्ये, इन माय अकॅडमी फॉर 10 years. 10 वर्षापासून. मग काय येणार, फॉर 10 years. ओके, 10 वर्ष, 6 वर्ष अनिश्चित आहे, त्यामुळे त्याला फॉर लावलेला आहे. हा फॉर्म्युला यूज केलेला आहे बघा, मगाशी पण तुम्हाला मी लिहून दिलेला होता. ही जरा 2 वाक्य वेगळी आहेत, जराशी चेंज आहेत मगाशी दाखवल्यापेक्षा. तर काय करा, या वाक्यांचा सराव करा तुम्ही. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्य काळमध्ये आपण ही निगेटिव्ह कन्सेप्ट बघितलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या शंका आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा, जेणेकरून मी यावर अजून एक न्यू व्हिडिओ घेऊ शकते. ओके, तर या वाक्यांचा सराव करा तुम्ही. ही वाक्य लिहा, तुमच्या मनाची पण अजून काही तयार करा वाक्य आणि ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युला तुम्हाला दिसतच आहे आणि जेणेकरून जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला काय होणार, तुमची उजळणी होणार आहे. ओके, so thanks for watching this video and we will meet again.